नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी। तर यामध्ये आता नमो शेतकरी जी योजना होती, तर यामध्ये आता सर्वात मोठी ही अपडेट करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, शेतकऱ्यांना वर्षाला आता 12,000 रुपये हे मिळत होते। तर त्यामध्ये तुम्हाला PM किसानचे जे 6,000 रुपये होते वर्षाला आणि त्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे हे 6,000 रुपये होते। तर अशा पद्धतीने तुम्हाला 12,000 रुपये हे सर्व शेतकऱ्यांना मिळत होते। तर मित्रांनो, आता या ठिकाणी नमो शेतकरी योजनेमध्ये 3,000 रुपयांची वाढ ही करण्यात आली। तर मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी आता नमो शेतकरी योजनेमध्ये 3,000 रुपये वाढ करण्याची या ठिकाणी घोषणा केलेली आहे। तर पहिले 12,000 रुपये मिळत होते, तर आता हे 3,000 रुपये ॲड करून तुम्हाला आता वर्षाला 15,000 रुपये मिळणार आहेत। तर याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवर बघायला मिळतील। तर मित्रांनो, PM किसानचा जो 19वा हप्ता होता, तर आता सर्व शेतकऱ्यांना हा मिळालेला आहे। जर तुम्हाला सुद्धा अजून मिळाला नसेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवू शकता। तर यामध्ये आता जो नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो सुद्धा आता लवकरच तुम्हाला आता मिळणार। तर त्या हप्त्याची सुद्धा आता तारीख मिळालेली, तर ती तारीख तुम्हाला सुद्धा या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। तर नमो किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आता 3,000 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे 3,000 रुपयांची वाढ या ठिकाणी केलेली आहे। तर मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना आता वर्षाला 15,000 रुपयांची आता या ठिकाणी सन्मान निधी वितरित करण्यात येणार आहे। त्यामध्ये PM किसान सन्मान योजनेचे 19वा हप्तासुद्धा आता या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील शेतकरी कुटुंबाच्या खात्यात PM किसान सन्मान निधीचे 22,000 कोटी हे वितरित करण्यात आलेले, म्हणजे 19वा हप्ता हा सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे। तर राज्यातील शेतकरी कुटुंबांना PM किसान सन्मान निधीचे 1,967 कोटींची या ठिकाणी वितरित हे करण्यात आलेले आहे। तर केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी समर्पित असून या दिशेने जोरकस प्रयत्न सुरू आहेत। तर शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा फायदा होत आहे। तसेच राज्य शासनानेही केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना नमो किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 6,000 रुपये देऊन तसेच लवकरच हे अर्थसहाय्य 3,000 रुपये वाढवण्यात येणार असल्याची घोषणासुद्धा या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। तर या ठिकाणी नमो किसान सन्मान निधीचे जे पहिले 6,000 रुपये होते, तर आता यामध्ये 3,000 रुपये हे वाढवण्यात येणार आहे। म्हणजे आता नमो किसान योजनेचे आता 9,000 रुपये हे सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार आहेत। तर मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील भागलपूर येथे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा जो 19वा हप्ता होता तो आता या ठिकाणी वितरित करण्यात आलेला। तर सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी 19वा हप्ता मिळालेला आहे। जर तुम्हाला सुद्धा अजून हा हप्ता मिळाला नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवू शकतात। तर या वितरणाचे राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी करण्यात आलेले आहेत। तर यावेळी कृषी मंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, कृषी विभागाचे सचिव या ठिकाणी उपस्थित होते। तर यामध्ये मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की PM किसान सन्मान निधी योजनेद्वारे देशातील शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात आर्थिक मदत मिळत आहे। तर या योजनेअंतर्गत केंद्र शासन वर्षाला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 6,000 रुपये वितरित करते। तर राज्य शासनसुद्धा नमो किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षासाठी 6,000 रुपये, तर असे 12,000 रुपये हे पहिले हे मिळत होते। तर आता या ठिकाणी राज्य शासन या निधीत 3,000 रुपयांची वाढ करण्यात असून तर राज्याद्वारे म्हणजे आता नमो शेतकरी योजनेमध्ये 9,000 रुपये आणि केंद्र शासनच्या जी PM किसानची जी योजना आहे, तर याद्वारे 6,000 रुपये असे शेतकऱ्यांना आता वर्षाला 15,000 रुपये देण्याचे या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। तर आता सर्व शेतकऱ्यांना नमो किसानचा जो 6वा हप्ता होता, तर याची आता प्रतीक्षा लागली। तर यामध्ये आता जो नमो किसान सन्मान निधीचा जो 6वा हप्ता आहे तो सुद्धा आता लवकरच हा सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी जलयुक्त शिवार योजना आणली, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जलसंधारण कामे सुरू झालेली। तर केंद्र शासनाकडून बळीराजा जल संजीवनी योजना मंजूर घेतली। तर या योजनेतून विदर्भातील 89 सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात आलेले। तर यामध्ये जे शेतकरी पात्र आहेत तर त्यांनासुद्धा या योजनेचे या ठिकाणी लाभ हे देण्यात आलेला आहे।
तर येत्या 5 वर्षामध्ये शेतकऱ्यांकडून वीज बिल न घेण्याचा निर्णयसुद्धा राज्य सरकारने घेतलेला आहे. तर मागील त्याला सौरपंप योजनासुद्धा या ठिकाणी मागील 1 वर्षापासून ही सुरू करण्यात आलेली आहे. तर यामध्ये 1 वर्षामध्ये 1,00,000 शेतकऱ्यांना या अंतर्गत सौरपंपसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. PM किसान सन्मान निधी व नमो किसान सन्मान निधीच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे. तर शेतकऱ्यांचा उत्पादक खर्च कमी करून उत्पादक वाढवण्यासाठी व शेतीच्या विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येणार असून या ठिकाणी त्यांनी माहिती दिलेली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा जो 19वा हप्ता होता तो 22,000 कोटी रुपयांचे जे देशातील शेतकरी होते तर यांना आता मिळालेला आहे. तर जो 19वा हप्ता तो 22,000 कोटी रुपये जे आता या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी 19व्या हप्त्यामध्ये वितरित करण्यात आलेले. तर राज्यातील 92.89 लाख शेतकरी कुटुंबियांना या ठिकाणी बँक खात्यात 1,967 कोटींची या ठिकाणी थेट हे वितरित करण्यात आलेले. तर मित्रांनो, आता या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना वर्षाला 15,000 रुपये देण्याचे आता या ठिकाणी सरकारने निर्णय घेतलेला आहे. तर यामध्ये जो PM किसानचा जी योजना आहे ती केंद्र सरकारकडून असून त्यामध्ये त्या अंतर्गत 6,000 रुपये हे वर्षाला मिळणार आहेत. आणि त्या अंतर्गत म्हणजे राज्यस्तरीय जी नमो शेतकरी जी योजना चालू करण्यात आलेली, तर या अंतर्गत सर्व शेतकऱ्यांना पहिले जे 6,000 मिळत होते तर आता त्यामध्ये 3,000 रुपये ॲड करून असे 9,000 रुपये हे मिळणार आहे. तर असे दोघी योजनांचे मिळून आता सर्व शेतकऱ्यांना वर्षाला 15,000 रुपये देण्याचा या ठिकाणी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. तर PM किसानचा जो 19वा हप्ता तो सुद्धा आता सर्व शेतकऱ्यांना हा मिळालेला आहे. तर मित्रांनो, अजूनसुद्धा तुम्हाला तो हप्ता मिळाला नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवू शकता. तर PM किसान योजनेचे जे तुमचे स्टेटस आहेत, अकाउंट स्टेटस, ते तुम्हीसुद्धा तुमच्या मोबाईलमध्ये हे चेक करू शकता. तर ते चेक करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला क्रोम ब्राउझरमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये ओपन करून घ्यायचं आहे. तर त्यानंतर तुम्हाला PM किसानची जी ऑफिशियल वेबसाईट तर या वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी खाली आल्यानंतर तुम्हाला बेनिफिशरी लिस्टमधून एक ऑप्शन बघायला मिळेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी बेनिफिशरी लिस्टवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बेनिफिशरी लिस्ट ही बघू शकता. तर यामध्ये आपल्याला स्टेट हे आपलं महाराष्ट्र राज्य हे या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचं जो जिल्हा असेल तो तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून तुमचा जो तालुका असेल तो तुम्ही या ठिकाणी सब डिस्ट्रिक्टमध्ये तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमचा जो तालुक्यामध्ये ब्लॉक जो असेल तो ब्लॉक सिलेक्ट करून तुम्हाला या ठिकाणी तुमचं गाव हे विलेजमध्ये सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी संपूर्ण माहिती झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी गेट रिपोर्ट नावाचं एक बटन देण्यात आलेलं, तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी हे जे शेतकऱ्यांची नावे दिसत आहेत तर हे सर्व या ठिकाणी जो 19वा हप्ता तर त्या योजनेसाठी या ठिकाणी हे पात्र आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी जे आता तुम्हाला या ठिकाणी जेंडरमध्ये मेल फिमेल हे दिसत असेल तर हे जे पुढे हे दिसत आहेत म्हणजे मेल फिमेल, तर या सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी हा हप्ता मिळालेला आहे. जर तुम्हाला या ठिकाणी आता 16 नंबरचा जो शेतकरी तर त्याच्या बॉक्ससमोर काहीच हे देण्यात आलेलं नंतर या ठिकाणी यांनी KYC न केल्यामुळे त्यांना आता या ठिकाणी हा हप्ता मिळाला नाही. अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा तुमच्या गावाची लिस्ट ही चेक करू शकतात. जर तुम्ही या ठिकाणी eKYC केली नसेल तर तुम्हाला या ठिकाणी eKYC करण्याचा एक ऑप्शन देण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा या ठिकाणी आधार क्रमांक टाकून तुम्हाला सर्च करायचं आहे. त्यानंतर तुमच्या जो आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला OTP देण्यात येईल. तो OTP टाकून तुम्हाला तुमची या ठिकाणी eKYC कंप्लीट करून घ्यायची आहे. त्यानंतर तुमच्या अकाउंटचं तुम्हाला स्टेटस बघायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी नो युअर स्टेटसवर क्लिक करायचं आहे. आणि या ठिकाणी आल्यानंतर तुमचा जो रजिस्टर नंबर असेल तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. जर रजिस्टर नंबर माहीत नसेल तर तुम्हाला या ठिकाणी नो युअर रजिस्टर नंबर या लिंकवर क्लिक करून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर किंवा तुमचा आधार कार्ड नंबर जो असेल तो तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्टर नंबर हा तुम्हाला दिसेल. त्यानंतर तो रजिस्टर नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकून तुम्हाला OTP देण्यात येईल. तर तो OTP टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या अकाउंटची संपूर्ण स्टेटस हे तुम्हाला बघायला मिळेल. तर मित्रांनो, अशा पद्धतीची संपूर्ण माहिती होती. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवर बघायला मिळतील.